यानंतर बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरमधील राजाराम साखर कारखान्याला भीषण आग लागली आहे। कसबा बावडा इथे असणाऱ्या या कारखान्याला भीषण आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन पथकाचं एक वाहन दाखल झालंय। दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। पाहूया। कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखाना आज आग लागल्याची घटना घडली। मी सध्या याच साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आहे। वेल्डिंग काम सुरू असताना ही जी आग आहे ती आग लागल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती सध्या मिळते। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झालेल्या आहेत। मोठ्या या कारखान्याच्या आतमध्ये लागलेल्या आगीनंतर संपूर्ण परिसरामध्ये खरतर खळबळ उडाली आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते बघ्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी देखील जमलेली होती। सध्या ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते सध्या सुरू असल्याची सगळी दृश्य आहेत। खरं तर या आगीनंतर संपूर्ण आतमधला कारखान्याच्या आतमधला जो काही परिसर जो आहे त्या परिसराला काही प्रमाणात आग लागली आणि त्याच्यानंतर ही दुर्घटना जी आहे ती घडली। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। या राजाराम साखर कारखाना परिसरामध्ये आग लागल्यानंतर ही घटना जी आहे ती सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते अथक प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करतायत। ही आग जी आहे ती आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न करतायत। त्यामुळे आता ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। खरं तर किती गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होता? आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या 6 गाड्या आहेत। त्यानंतर वडगाव नगर परिषदची गाडी आहे। त्यानंतर आपल्याकडे आपण आता नवीन गाडी घेतलेली ती आहे एनकॅपमध्ये, ती गाडी आपण बोलवलेली आहे। टँकर त्यांचे आहेत, ट्रॅक्टर ट्रॉलीवाले सगळे आहेत। आग एक 10:15 वाजता आम्हाला कॉल आला होता। 10:15 वाजता आम्ही सगळ्या गाड्या पाठवून आता आग नियंत्रणात आहे। आग नियंत्रण झाली। कशामुळे आग लागली काय समजलं? इंजिन रूमला, इंजिनच्या सेक्शनला आग लागली। मे बी घर्षणामुळे झालं असणार आहे। कारण थोडंसं ऑइल पण इंजिनमध्ये असल्यामुळे तो ऑइल पण थोडंसं पेट घेतलेलं आहे। त्यामुळे आम्ही फोमच्या सहाय्याने आग विझवलेली आहे। फोमच्या सहाय्यानं ही आग जी आहे ती विझवण्यात येत असल्याचं सगळं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। 10:15च्या आसपास ही आग जी आहे ती लागलेली होती आणि त्याच्यानंतर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि आता ही सगळी आग जी आहे ती काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं देखील या अग्निशमन जवानांनी सांगितलेलं आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।